आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावती महानगरपालिका अंतर्गत असलेले वडाळी शहरी आरोग्य केंद्र येथे नुकतेच मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 13 आरोग्य केंद्रे येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे। त्यानुसार सर्वप्रथम वडाळी येथे लसीकरण केंद्राचं उद्घाटन डॉक्टर विशाल काळे यांच्या हस्ते करण्यात आलं। या उद्घाटन प्रसंगी अमरावती महानगरपालिकेतील नगरसेवक ममता आवारे, विशाल वानखडे सोबतच अमरावती शहरातील साथरोग नियंत्रण अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण केंद्राचं उद्घाटन व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर विशाल काळे यांनी जनतेला जाहीर आवाहन केलं की सदर HPV लसीकरण घेतल्यामुळे आपल्याला भविष्यात गर्भाशयाचा कर्करोग होत नाही, ज्यामुळे वय 14 पूर्ण पण 15 होण्या अगोदर वयोगटातील मुलींनी ही लस आपल्या जवळपासच्या महानगरपालिकेतील आरोग्य केंद्रांमध्ये घ्यावी। ही लस मोफत असून या लसीकरणाचा कोणताही साईड इफेक्ट नाही, त्यामुळे ही लस अत्यंत महत्त्वाची असून जनतेनं न घाबरता घ्यावी। तसंच नवनिर्वाचित नगरसेवक ममता आवारे यांनी सुद्धा शाळेमध्ये, आश्रमशाळेमध्ये व परिसरामध्ये या लसीचं महत्त्व व जनजागृती करावी असं सांगितलं। सोबतच डॉक्टर रुपेश खडसे, साथरोग नियंत्रण अधिकारी यांनी ही लस प्रत्येक मुलींनी 14 वर्ष पूर्ण झालेल्या घेण्यात यावी, त्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगापासून सुरक्षा मिळते। तसंच भारत देशात 30% महिलांचे मृत्यू गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होतात, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपचार म्हणून ही लस घेणं गरजेचं आहे। आणि प्रसारमाध्यमातून इतर जनतेला सुद्धा आवाहन केलं की नकारात्मक बातमी प्रचार करू नये, जेणेकरून जनसामान्यांना लोक घाबरून ही लस घेणार नाहीत। त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती केली आहे की आजूबाजूच्या परिसरातील 14 वर्ष म्हणजेच 8वीतील मुलींना ही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावं। तसंच नगरसेवक विशाल वानखडे यांनी सुद्धा त्यांच्या परिसरातील वार्डातील नागरिकांना या लसीचं महत्त्व पटवून दिलं। जास्तीत जास्त लसीकरण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। सोबतच या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचा प्रास्ताविक मिथिल कळंबे, डॉक्टर अस्मिता मुंद्रे, वैद्यकीय अधिकारी यांनी लसीचं महत्त्व समजावून सांगितलं। प्रामुख्याने आरोग्य केंद्र, शुक्रवार बाजार डॉक्टर चार्लेवार, डॉक्टर मालता गवई, नगरसेवक डॉक्टर प्रियंका हिवराळे, डॉक्टर अर्चना आत्राम, आरोग्यसेवक विकी भेंडकर, एकता तायवाडे, स्नेहल जाधव, निलेश वासनकर, दीप नेमाडे, शीला परकेती, सोमा वावरे, स्मिता इंगळे, जागृती वानखडे, वर्षा वानखडे, ज्योती नालट, प्रज्ञा सूर्यवंशी, सुषमा मोहोळ, राणी आठवर, लक्ष्मी पाटील, अस्मिता गवई, सरिता आत्राम, अपूर्वा नाईक, वनिता देवरे, आशा वर्कर यांनी सहकार्य करून जवळपास 40 ते 50 मुलींना लसीकरणाचा लाभ दिला आणि या लसीमुळे वडाळी परिसरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं।